नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मोठी अपडेट सांगणार आहे. आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता तुमची बोर्डाची परीक्षा संपलेली आहे आणि अनेक विद्यार्थी असे उत्सुक झालेले आहेत की आपला बोर्डाचा निकाल कधी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, टाइम्स ऑफ इंडिया यांनी पब्लिश केलेले एक आर्टिकल आहे आणि ज्यामध्ये तुमच्या रिझल्टबद्दल काहीतरी सांगितलं गेलं आहे. महाराष्ट्र बोर्ड क्लास 10th आणि 12th रिझल्ट डेट 2024 ओके असं म्हटलं गेलेलं आहे. तर पूर्णपणे या आर्टिकलमध्ये जे काही सांगितलं गेलं आहे ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, तुम्ही जर सर्वप्रथम व्हिडिओवरती नवीन आले असणार, आपल्या चॅनलवरती नवीन आले असणार, तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून आताच ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओज आणि वन इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्या चॅनलवरती किंवा आमच्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचवत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही बोर्डाच्या तारखा येणार आहेत ना, सर्वप्रथम अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, म्हणजे आम्ही जेव्हाही रिझल्टची अपडेट पोस्ट करू तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत ती पोहोचेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2024 द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे इज सून एक्सपेक्टेड द डिक्लेअर रिझल्ट्स फॉर हायर सेकंडरी सर्टिफाईड एक्झामिनेशन. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथं म्हटलं गेलं आहे की महाराष्ट्र राज्य शैक्षणिक उच्च शैक्षणिक मंडळामार्फत इयत्ता 10वी-12वीचा रिझल्ट लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असं इथं म्हटलं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु ऑफिशियली अजून बोर्डाकडनं ऑफिशियली कोणत्याही प्रकारे ऑफिशियली डेट्स रिलीज केल्या गेल्या नाही आहे, कारण बोर्ड स्वतः त्यांच्या वेबसाईटवरती महाएसीच्या वेबसाईटवरती टाकत असतं की बोर्डाच्या निकालाच्या तारखा ते स्वतः पब्लिश करत असतं, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारच्या तारखा इथे अपडेट केल्या गेलेल्या नाही आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर इथे म्हटलं गेलेलं आहे खाली अजून ज्यामध्ये अपडेटमध्ये म्हटलेलं गेलेलं आहे की कमीत कमी ह्या वर्षी अराउंड 26 लाख स्टुडंट्स हू टूक द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन क्लास 10th अँड 12th एक्झाम इन मार्च 2024. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2024 म्हणजे चालू वर्षी आता 10वी आणि 12वीच्या 26 लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाचा पेपर दिला आहे. म्हणजे 26 लाख विद्यार्थ्यांचे रिझल्ट लवकरच विद्यार्थी मित्रांनो रिलीज करण्यात येणार आहे. आणि बोर्डाकडनं जे काही प्रश्नपत्रिका किंवा तुमची जी काही उत्तरपत्रिका आहे पेपर चेक करण्याचं काम अजून चालू आहे, अद्याप ते पूर्ण झालेलं नाही आहे. जेव्हा बोर्डाकडनं सर्व पेपर्स वगैरे चेक होतील तेव्हा तुम्हाला इथे वेबसाईट दिसते विद्यार्थी मित्रांनो, maharesult.nic.in यांच्याकडनं तुम्हाला ऑफिशियली अपडेट मिळेल आणि त्यांच्या त्या वेबसाईटवरती तुम्ही ऑफिशियली रिझल्ट चेक करू शकता. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीचा रिझल्टच्या ज्या अपेक्षित तारखा आहे त्या इथे दिल्या गेल्या आहेत. आणि 2023मध्ये जी काही तारीख होती, 2023मध्ये विद्यार्थी मित्रांनो मे 25ला, 2022मध्ये 7 जूनला, 2021मध्ये 3 ऑगस्टला, 2020मध्ये जुलै 16ला आणि 2019मध्ये मे 28ला अशा पद्धतीने रिझल्टच्या तारखा होत्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्डाच्या ज्या काही रिझल्टच्या तारखा होत्या मागील 4 ते 5 वर्षाच्या, तर तुम्हाला वाचून दाखवतो. 2023मध्ये 2 जूनला लागलेला होता, 2022मध्ये 17 जूनला लागलेला होता, 2021मध्ये 16 जुलैला लागलेला होता, 2020मध्ये जुलै 29ला लागलेला होता आणि 2019मध्ये जून 8ला लागलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तुमचा देखील 2024चा रिझल्ट लागणार आहे. ओके, तुम्ही सर्व अपडेटची वाट पाहत होते, त्यामुळे तुम्ही जास्त चिंतेमध्ये राहू नये. त्यामुळे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपडेट पोहोचवली. जी काही अपडेट आहे ती लवकरच विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर बोर्डाच्या पेपरच्या किंवा तुमचा रिझल्टच्या तारखा जाहीर होणार आहे. त्यासाठी ते वेळापत्रक किंवा बोर्डाची तारीख जाहीर होण्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आम्ही ऑफिशियली अपडेट पोहोचू. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही बोर्डाच्या जो काही तुमचा रिझल्ट आहे 2024चा याची आतुरतेने वाट बघत आहात की नाही. त्यासोबतच तुम्हाला किती पर्सेंट मिळू शकता कमेंटमध्ये प्रत्येकाने जेन्युइन आन्सर द्या. जर 35% जरी पडत असतील ना तरी आन्सर द्या, आम्हाला बघू द्या की काय सिच्युएशन आहे तुमची सध्याची. किती पडू शकता, 80 पडू शकता, 85 पडू शकता, 99 पडू शकता की 9 पडू शकता. जे काही तुमचे पर्सेंटेज तुम्हाला वाटतील, एक्सपेक्टेड पर्सेंटेज किती आहे ती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया आपण पुढील नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, टाटा बाय बाय, टेक केअर.